तासगाव नगर परिषद निवडणूक 2025चा आज दुपारी निकाल जाहीर झाला। यामध्ये सकाळी 9:30 पासून मतमोजणीला सुरुवात झाली होती। महत्त्वाचा भाग म्हणजे थेट नगराध्यक्षपदाच्या प्रमुख महिला दावेदार संजय काका पाटील यांच्याकडून सौ विजया पाटील, त्याचबरोबर आमदार रोहित पाटील यांच्याकडून सौ वासंती सावंत, तर भाजपकडून सौ विद्या चव्हाण या 3 प्रमुख अशा उमेदवारांमध्ये नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची संपूर्ण तासगाव शहरातील नागरिकांना उत्सुकता लागली होती। परंतु पहिल्या फेरीपासूनच संजय काका पाटील यांच्या उमेदवार सौ विजया पाटील 17 मतांनी आघाडीवर होत्या, तर दुसऱ्या फेरीत रोहित पाटील यांच्या उमेदवार सौ वासंती सावंत यासुद्धा 332 मतांनी आघाडीवर होत्या, तर तिसऱ्या फेरीत विजया पाटील या 418 मत अधिक्य मिळवून आघाडीवर आल्या, तर शेवटचा निकाल हा सौ वासंती सावंत 9442 तर विजया पाटील या 9541 वर जाऊन 99 मतांची मुसंडी मारत विजयाचा झेंडा तासगाव नगर परिषदेवरती फडकवण्यात यशस्वी झाल्या आणि विजय पर्वाला सुरुवात सुद्धा झाली। निकालानंतर कार्यकर्त्यांनी सौ विजया बाबासाहेब पाटील यांची जंगी मिरवणूक तासगाव मार्केट यार्ड येथून सुरू केली व सर्वप्रथम तासगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पुतळ्यास अभिवादन करत मिरवणूक थेट श्री गणेश मंदिर येथे आशीर्वाद घेऊन मिरवणुकीची सांगता सुद्धा करण्यात आली। यावेळी संपूर्ण तासगाव शहरातील नागरिक व महिलांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती। विजया पाटील यांच्या विजयानंतर माजी खासदार श्री संजय काका पाटील समर्थकांनी शहरामध्ये जल्लोष सुद्धा केला, गुलाल फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा केली। निवडणूक निर्णय अधिकारी अतुल पाटोळे यांनी विजया पाटील यांना प्रमाणपत्र सुद्धा दिले। पोलीस उपाधीक्षक अशोक भवड, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता। अत्यंत चुरशीच्या झालेल्या तासगाव नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील गटाने बाजी मारली। थेट नगराध्यक्षपदी या गटाने विजया बाबासाहेब पाटील या अधिकृत अशा थेट महिला नगराध्यक्षा निवडून सुद्धा दिलेल्या आहेत। तर सलग तिसऱ्यांदा पालिकेवर सत्ता मिळवून माजी खासदार श्री संजय काका पाटील यांनी तासगाव शहरात आपणच बॉस असल्याचं सुद्धा दाखवून दिलेलं आहे।